ओम श्री साईराम. श्री साई चरित्राचा 28वा अध्याय हा दृष्टांत कथन अर्थात साईनाथांची भक्तांना आलेली अनुभूती याविषयी आहे. श्रोते हो, जेव्हा अनेक जन्मात मिळवलेलं प्रारब्ध जेव्हा पावतं तेव्हाच आपली सत्पुरुषासोबत भेट होते. बाबा आपल्या भक्तांना म्हणत, माझा माणूस देशात असो की विदेशात, मी त्याला चिमणीच्या पिलाप्रमाणे त्याच्या पायाला दोर बांधून माझ्याकडे आणील म्हणजे आणीलच. बाबांच्या वचनाचा प्रत्यय लालाजी लखीमचंद यांना आला. लालाजी यांची साईबाबांवर खूप श्रद्धा होती. सांताक्रूजला असताना लालाजींना एक स्वप्न पडलं. स्वप्नात त्यांना एक दाढी असणारे सत्पुरुष दिसले. त्यांच्या अवतीभोवती भक्तगण होते. पुढे लालाजी दासगणू महाराजांचे कीर्तन ऐकायला दत्तात्रय मंजुनाथ बिजूर यांच्याकडे आले. दासगणूंच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे साईबाबांची छबी समोर ठेवली होती. तो फोटो पाहताच लालाजींना स्वप्नदृष्टांत आठवला. आपण स्वप्नात पाहिलेले साईबाबाच आहे हे त्यांना समजताच त्यांना शिर्डीला जाण्याची ओढ निर्माण झाली. योग असा आला की त्याच दिवशी रात्री त्यांचे एक स्नेही शंकरराव आले आणि त्यांनी लालाजींना विचारलं, शिर्डीला येणार? लालाजींच्या आनंदाला पारा नाही उरला. त्यांनी आपल्या चुलत भावाकडून 15 रुपये उसने घेतले आणि शंकररावांसोबत शिर्डीला आले. प्रवासात लालाजींनी सोबतच्या प्रवासाला विचारले, आम्हाला साईबाबांचे काही अनुभव सांगा ना. बाबांबद्दल गप्पा गोष्टी होत होत्या. बोलता बोलता गाडी कोपरगावला आली. लालाजींना वाटलं इथे साईनाथांसाठी पेरू घ्यावेत, पण धावपळीत पेरू घ्यायचे राहून गेलं. शिर्डी आली आणि अचानक एक म्हातारी लालाजींच्या टांग्याजवळ आली. त्यांना वाटलं हिला टांग्यात बसायचं आहे. अहो, हे पेरू घ्या ना आणि माझ्या साईनाथांना ते अर्पण करा. लालाजी व शंकरराव यांना मोठं नवल वाटलं. लालाजी आणि शंकरराव बाबांना भेटण्यासाठी मशिदीत आले. साईनाथांची प्रसन्न भावमुद्रा बघताच लालाजी देहभान विसरून गेले. त्यांनी बाबांची पाद्यपूजा केली. धूप दीप दक्षिणा दिली. मनोमन प्रदक्षिणा घातली. आता परत शांत असणारे बाबा त्यांना म्हणाले, रास्ते में भजन करते हो, दूसरे आदमी को पूछते हो, सब कुछ अपने आँखों से देखते हो, काय को दूसरे को पूछना. बाबांचे शब्द ऐकताच लालाजींना मोठं नवल वाटलं. प्रवासात आपण बाबांची चौकशी इतर भक्तांजवळ केली हे साईंना कसं समजलं? हा विचार ते करत राहिले. पुढे बाबा जे काही बोलले ते ऐकून लालाजी विरघळून गेले. बाबा म्हणाले, तुमने देखा हुआ सपना टूटा नहीं है. यहाँ आने के लिए किसने उधार क्यों दिए पैसे. सर्व भक्तांबरोबर लालाजी साठ्यांच्या वाड्यात गेले. जेवण झाली, विश्रांती झाली. आज जेवणात कोणी भक्ताने आणलेला सांजा होता. दुसऱ्या दिवशी लालाजींना सांज्याची आठवण झाली, पण नेमका आज जेवणात सांजा नव्हता. तिसऱ्या दिवशी बाबांनी मजाच केली. कोणीतरी विचारलं, बाबा आज कोणता नैवेद्य आणू? बाबा म्हणाले, पोटभर सांजा आण. नेमकं त्याच वेळी लालाजींचे पोट संधिवातामुळे दुखत होतं. बाबा त्यांना म्हणाले, भूख लगी है, बदन में दर्द है, दवा चाहिए? चाहिए दवा, अब चली है सांजे की हवा. लालाजी अवाक होऊन बघत राहिले. या दिवसापासून लालाजींचे बाबाजींवर निस्सीम प्रेम जडलं. फुलांची माळ, उदबत्ती, नारळ, दक्षिणा जो कोणी शिर्डीला जाईल त्याच्यासोबत लालाजी पाठवत. श्रोते हो, बाबांच्या समोरच्या भक्तांच्या मनात काय चालू आहे ते साईनाथ बरोबर ओळखत. बाबा लांबच्या सश्रद्ध भक्ताला आपल्याकडे कसे ओढून घेतात याचा एक दुसरा प्रसंग आता बघा. बाबांची भक्त असणारी एक स्त्री मध्य प्रदेशमधील बऱ्हाणपूर इथं राहत होती. तिने साईंना कधी पाहिलं नव्हतं. एकदा तिच्या स्वप्नात बाबा आले. खिचडीचे जेवण मागू लागले. बाईंना जाग आली तर समोर कोणीच नाही. तिने आपल्या पतीला आपल्याला पडलेलं स्वप्न सांगितलं. तिचे पती त्या शहरात टपाल अधिकारी होते. पुढे आपल्या सोयीने ते पती बाबांकडे शिर्डीला आले. सोबत पत्नीही होतीच. त्यांनी साईंना खिचडीचा नैवेद्य देण्याचं ठरवलं. पण झालं काय की इतरांच्या नैवेद्यामुळे बिचारीने आणलेला खिचडीचा नैवेद्य तसाच राहिला. तो बाबांपर्यंत गेला नाही. असं 1-2 नाही, तब्बल 4 दिवस झालं. पुढे मात्र तिची सहनशीलता संपली. 5व्या दिवशी ती कोणालाही न विचारता गर्दीतून वाट काढत पुढे आली. अहो, बाबांनी स्वतः दोन्ही हातांनी तिने आणलेलं ताट घेतलं आणि सर्व खिचडी खाल्ली. उपस्थित सर्व भक्त हा प्रकार अवाक होऊन पाहत होते.
असाच एक गुजराती ब्राह्मण साईंची सेवा करता गुजरातवरून आला. त्याचं नाव होतं मघा. त्याचा स्नेह साई भक्त साठे यांच्याशी झाला. श्री साठे यांनी त्याला गायत्री मंत्राची उपासना दिली. एकदा श्री साठे श्री मघा यांना म्हणाले, बाबांना तू गंगेच्या पाण्याने स्नान घालावं असं मला वाटतं. यावेळेला मघा याने बाबांची जात विचारली. साठे म्हणाले, काहींना बाबा मुस्लिम वाटतात तर काहींना हिंदू. मघाला काय करावं ते समजेना. तो डळमळीत झाला, तो अस्थिर झाला आणि तसाच बाबांकडे आला. त्याने मशिदीच्या अंगणात पाय ठेवताच साईबाबा त्याच्यावर जोरदार कडाडले, खबरदार, या जागेत मुसलमानांचं वास्तव्य आहे. तू तर उच्च जातीचा ब्राह्मण न, तुला मग विटाळ होईल, जा इथून परत. बाबांनी हातात दगड घेतला होता. हे साईंचं रूप पाहताच मघा चळचळा कापू लागला. आपल्या मनातील शंका, कुशंका, विचार, कुविचार बाबांना कसा समजला याचं मोठं नवल त्याला वाटलं. घाबरून तो मागे फिरला, पण त्याने शिर्डी गाव सोडलं नाही. पुढे बाबा शांत होताच काही दिवसांनी तो बाबांकडे आला. बाबांच्या चरणी नतमस्तक झाला. तो बाबांना शिवस्वरूप मानू लागला. सदैव शंकर शंकर जप करू लागला. हाच मघा साईंसाठी दूर दूरहून बेलाची पाने घेऊन येऊ लागला आणि बाबांची नित्य पाद्यपूजा करू लागला. याच मघाने बाबांच्या मागे गोदावरी नदीच्या पाण्याने त्यांना तेल, उटी, चंदनाने स्नान घातलं. तो दिवस होता मकर संक्रांत. बाबा त्याच्यासाठी होते शंकर. म्हणूनच संक्रांतीचं औचित्य साधून मोठ्या हट्टाने त्यांनी 25 किलोमीटर पायी चालून मोठ्या कष्टाने गोदेचे पाणी आणले आणि सर्व सद्भावनेने बाबांना स्नान घातलं. या स्नानाच्या वेळी साई महाराजांनी मोठा चमत्कार सगळ्यांना दाखवला. कारण मघाने बाबांना भरभरून घडाभरून स्नान घातले, पण बाबांचे फक्त डोकंच ओलं झालं, बाकीचं अंग कोरडं ठक्क. याच मघाला नानासाहेब चांदोरकरांनी साईनाथांची एक भली मोठी छबी अर्थात फोटो भेट म्हणून दिली होती. एका पहाटे बाबांनी लीला केली आणि बिछाण्यावर स्वतः तांदूळ टाकले व म्हणाले, मघा भिंतीवर त्रिशूळाचं चित्र काढणं. असा शब्द बोलून बाबा गुप्त झाले. मघा जागा होता. त्याने बाबांचे शब्द ऐकले आणि बिछाऱ्यावरील तांदूळ पाहिले, पण त्याला बाबा मात्र दिसले नाही. मघा सकाळी जेव्हा बाबांच्या मशिदीत दर्शनासाठी गेला तेव्हा बाबा त्याला म्हणाले, अरे मी कधी कुठेही राहत असतो, मला कोणताही आकार नाही. तुला झालेल्या दृष्टांताचा इतका का विचार करतोस? काढ ना त्रिशूळ भिंतीवर. मघा वाड्यात परतला. त्याने बाबांच्या छबी शेजारी सुंदर त्रिशूळ काढला. दुसऱ्या दिवशी एक रामदासी संप्रदायाचा भक्त साईबाबांकडे आला. त्याने बाबांना शिवलिंग भेट म्हणून दिलं. तेच शिवलिंग बाबांनी मघाला दिलं. साईकडून शिवलिंग मिळताच मघा थक्क होऊन पाहत राहिला. त्याचा कंठ दाटून आला. श्रोते हो, बघा ना, ज्या मघाला शंकराच्या भक्तीची खूप आवड होती त्याला साईंनी त्रिशूळ आणि शिवलिंग देऊन त्याची शिवभक्ती पक्की केली. मघाच्या आयुष्याचे सार्थक झालं हे मात्र नक्की. असंच आपल्या सगळ्यांच्या जीवनाचं सार्थक सद्गुरू साईनाथ करोत. साई महाराज आपल्या कुटुंबाच्या पाठीमागे सदैव उभे राहो या शुभकामनेसह आपण थांबूया. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, अर्थात 29व्या अध्यायात. तोपर्यंत ओम श्री साईराम.